वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण क्वेश्चन बँक ऑफ सायन्स वन चे सोल्युशन पाहणार आहोत. तर सायन्स वन क्वेश्चन बँक आपण सर्वांना माहीत आहे. ऑलरेडी मी क्वेश्चन बँक कशी डाउनलोड करायचे याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पार्ट सायन्स वन आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन जो आहे, मार्च 2021ला जी क्वेश्चन बँक आली होती त्यावर आपले पार्ट वन आज पाहणार आहोत. पार्ट टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पार्ट वन मध्ये पाहूया. पहिला क्वेश्चन आहे आपला, चूज द करेक्ट ऑप्शन इन द मल्टिपल चॉईस आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन असतो आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो, खूप इम्पॉर्टंट असतो. तर बाकीचे क्वेश्चन जर आपण क्वेश्चन बँक मधले नाही केले तर चालेल, पण जे MCQ चे क्वेश्चन आहेत ते तुम्ही कधीही मिस करू नका, कारण मॅक्झिमम चान्स आहेत की यामधलेच क्वेश्चन तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये तुम्हाला दिसतील. तर यामधला पहिला MCQ बघा काय दिलेला आहे. A dash dash is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. तर याचा आन्सर येते फोर्स. हे खूप बेसिक आहे, 9th ला झालेला आहे. सेकंड पहा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द स्टार इज डॅश डॅश. आपल्याला सर्वांना केप्लर्स लॉ माहित आहे, त्यानुसार ऑप्शन डी जे आहे आपलं करेक्ट ऑप्शन आहे, इलिप्टिकल. त्यानंतर थर्ड MCQ पहा, द स्क्वेअर ऑफ इट्स स्प्रेड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डॅश डॅश ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हे पण आपला केप्लर्स लॉ आहे. याचा आन्सर येते सी क्यूब. त्यानंतर फोर्थ पहा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दोज बॉडीज अँड इज डायरेक्ट डॅश डॅश ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल लॉ, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ, त्यानुसार इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर फिफ्थ MCQ पहा, द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट इज कॅपिटल G इन SI युनिट इज. ही व्हॅल्यू सर्वांना माहीत पाहिजे, आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये खूप यूज होते. 6.673 इंटू 10⁻⁻11. याचे युनिट पण लक्षात ठेवा, SI युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर सेवन्थ पहा, द डॅश डॅश फोर्स इज मच विकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर. तर याचा आन्सर येतं ग्रॅव्हिटेशनल. बाकी जर कम्पेअर केलं तर ग्रॅव्हिटेशनल इज मच विकर दॅन अदर. देन सेवन्थ MCQ, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन दॅट इज स्मॉल g इज डॅश डॅश. ह्याचा आन्सर येतं हायेस्ट ॲट पोल्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे 9.83 असते पोल्सला, त्यामुळे ती हायेस्ट ॲट पोल्स. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 8th MCQ पहा, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन दॅट इज स्मॉल g इज डॅश डॅश ॲट इक्वेटर. इक्वेटरला व्हॅल्यू असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 9th MCQ पहा, द फ्री फॉल ऑफ अन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन डॅश डॅश. याचा आन्सर येतं व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये ट्रू फ्री फॉल्स पॉसिबल आहे. त्यानंतर 10th MCQ पहा, द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन द मून इज नियरली डॅश डॅश ऑफ द वेट ऑफ अर्थ. याचा आन्सर आहे 1/6. त्यानंतर 11th MCQ पहा, a person weighs 60 newtons on earth, his weight on the moon will be. याचा आन्सर येईल 10 न्यूटन, कारण वरच्या MCQ प्रमाणेच आहे, 1/6 इंटू 60 दॅट इज 10 न्यूटन. 12th MCQ पहा, डोबेराने लेड डाऊन द डॅश डॅश रूल, पेरियडिक, मॉडर्न पेरियडिक. आता या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये ट्रान्सवॅड, म्हणजे काय तर स्पेलिंग चुकलं आहे, ते तर ट्रायड्स आहे, आणि ऑप्शन डी आहे ऑक्टेव्स. तर ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी काय आहे आपलं, ट्रायड्स, तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तिथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे 12व्या MCQ मध्ये. त्यानंतर 13व्या MCQ पहा, न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स इज अप्लिकेबल अप टू डॅश डॅश, ऑक्सिजन, कॅल्शियम, कोबाल्ट आणि पोटॅशियम. हे कॅल्शियम पर्यंत ओबे करतो न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 14th MCQ, X and Y are two elements having similar property which obey Newland's law of octave. The minimum and maximum number of elements in between X and Y are respectively. तर याचं न्यूलँड्स आपल्याला माहित आहे की एव्हरी 8th एलिमेंट लॉ माहिती आहे आपल्याला, न्यूलँड्स लॉचा तुम्ही रेफर करा. तर याचा आन्सर ऑप्शन डी येते 6 and 13. त्यानंतर 15th MCQ पहा, ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्हज डॅश डॅश एलिमेंट वर नॉट. तर मेंडेलिव्हच्या वेळेस आपल्याला 63 एलिमेंट्स माहित होते, म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर इन मेंडेलिव्हज पेरियडिक टेबल इका सिलिकॉन वॉज नेम्ड ॲज. याचा आन्सर येतं जर्मेनियम. याचे तिन्ही तुम्हाला व्यवस्थित करायचे, एका बोरॉन, एका सिलिकॉन जे आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये खूप वेळेस विचारले जातात, म्हणजे हा MCQ खूप इम्पॉर्टंट आहे 16व्या नंबरचा. त्यानंतर 17th MCQ पहा, इन मॉडर्न पेरियडिक टेबल द नंबर ऑफ कॉलम्स अँड ट्रेड्स आर
रिस्पेक्टिव्हली. याचा आन्सर समान येत असेल 89.7 दॅट इज ऑप्शन सी. त्यानंतर 18th MCQ डॅट डॅश इज अ आउटरमोस्ट शेल फॉर एलिमेंट्स ऑफ प्रेड 2. तर प्रेड 2 साठी एल हे आपलं आन्सर आहे, दॅट इज ऑप्शन बी. त्यानंतर 19th MCQ द ग्रुप्स 1 and 2 कॉन्स्टिट्यूट द डॅट डॅश ब्लॉक. हे यस ब्लॉक मध्ये असतं, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 20व MCQ पहा, विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट एलिमेंट्स इन द सेम ग्रुप. तर याचा आन्सर ए येईल 11 आणि 19. हे एका 8चं डिफरन्स आहे, त्यामुळे तुम्हाला मॉडर्न पेरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही बघितलं तर हे सेम येईल, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट. त्यानंतर विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट्स वुड लूज अन इलेक्ट्रॉन इझिली. तर याचा आन्सर एन येईल. याच्यामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 2811 असतं, त्यामुळे लवकर हे लूज करायला सोपं आहे सोडियमचं, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर विच अमॉंग द फॉलोइंग इज द लार्जेस्ट एलिमेंट. तर याचा आन्सर येतं पोटॅशियम के, दॅट इज ऑप्शन सी. त्यानंतर अरेंज द फॉलोइंग एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ द दे आर ॲट डिक्रीजिंग मेटॅलिक ऑर्डर किंवा मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये. ते आपल्याला दिलेले आहेत Na, Si, Cl, Mg, Al. तर याचा ऑप्शन बी इज करेक्ट. Na हायेस्ट असेल, पुन्हा Mg असेल, पुन्हा Al असेल, पुन्हा Si असेल, पुन्हा Cl असेल. त्यानंतरचा एमसीक्यू पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज वाईल मुव्हिंग डाऊन द ग्रुप ऑफ द मॉडर्न पेरियड. तर वरून खाली येत असताना आपल्या व्हॅलेन्सी ही आपली कधी काय असते, कॉन्स्टंट असते, म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट. त्यानंतर ऑन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पेरियडिक टेबल द साइज ऑफ ॲटम ऑलवेज काय होत असते, डिक्रीज होत असते. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स अबाउट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द मॉडर्न पेरियडिक टेबल इज करेक्ट. तिथं आपल्याला 4 आपल्याला स्टेटमेंट दिले आहेत, त्यापैकी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. 18 व्हर्टिकल कॉलम्स आर नोन एज ग्रुप्स, हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर 27th MCQ पहा, द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज डॅश डॅश एलिमेंट. याचा आन्सर तर ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर 28th MCQ पहा, द साइज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स ॲटॉमिक नंबर. आता या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये फक्त रेडियस दिलेले आहे, पण ते ऍक्च्युअली आपलं ऑप्शन काय असायला पाहिजे, ॲटॉमिक रेडियस असं पाहिजे, आणि हेच आपला आन्सर आहे, दॅट इज ऑप्शन बी ॲटॉमिक रेडियस. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, डॅश डॅश इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. तर याचा आन्सर आहे ॲटॉमिक रेडियस ए. त्यानंतर नेक्स्ट पहा, ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट डॅश डॅश. याचं येतं पिकोमीटर, ऑप्शन बी. त्यानंतर पहा, द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू फॉर्म अ कॅटायन इज दॅट डॅश कॅरेक्टर ऑफ अन एलिमेंट. याचे येते ऑप्शन सी, मेटॅलिक कॅरेक्टर असतं. त्यानंतर पहा, डॅट डॅश इज इन अ लिक्विड फॉर्म ऑफ हॅलोजन फॅमिली. तर हॅलोजन फॅमिलीमधले जे खूप आहेत, ऑक्सिजन, क्लोरीन, ब्रोमिन, त्यामधलं लिक्विड फॉर्ममध्ये असतं ब्रोमिन, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, वाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द ॲटॉमिक रेडियस काय होत असते, इन्क्रीज होत असते, म्हणून याचं ऑप्शन ए इन्क्रीजेस. त्यानंतरचा MCQ पहा, द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू फॉर्म अनॉयन इज दॅट डॅश कॅरेक्टर ऑफ अन एलिमेंट. तर हे काय, अनॉयन काय असतं, नॉन मेटॅलिक असतं, आणि कॅटायन काय असतं, मेटॅलिक असतं, म्हणजे ऑप्शन ए नॉन मेटॅलिक या ठिकाणी. त्यानंतर 35th MCQ पहा, द एलिमेंट्स फ्रॉम झिरो ग्रुप एलिमेंट आर कॉल्ड ॲज. नोबल गॅसेस म्हणतात, इनर्ट गॅसेस म्हणतात, ऑप्शन डी इज नोबल गॅसेस इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, 36th MCQ, रायटिंग अ केमिकल इक्वेशन इन अ ब्रीफ बाय युझिंग अ केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड एज केमिकल इक्वेशन. हे आपलं डेफिनेशन आहे, ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर वेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन आयन इन्क्रीजेस ऑर द निगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची डेफिनेशन येऊ शकते किंवा MCQ येऊ शकतात. त्यानंतर पहा, 38th MCQ, द केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिॲक्शन. आपल्या नावावरूनच आपल्याला त्या डेफिनेशन कोणती आहे हे कळून जाते. त्यानंतर पहा, 39th MCQ, इन द केमिकल इक्वेशन द डॅट डॅश आर रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला आपण काय लिहितो, रिॲक्टंट लिहितो, आणि राईट हँड साइडला प्रोडक्ट लिहितो, म्हणजे याचा ऑप्शन बी इज रिॲक्टन्स करेक्ट. त्यानंतर ॲक्वियस सोल्युशन ऑफ ZnSO4 इज ॲडेड इन टू द ॲक्वियस सोल्युशन ऑफ BaCl2. दिस इज द एक्झाम्पल ऑफ डॅट डॅश रिॲक्शन. हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं आहे, आणि आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करा म्हणून ही पण खूप वेळेस विचारलेली आहे. डबल डिस्प्लेसमेंट याचं आन्सर आहे. त्यानंतर पहा, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 वोल्ट. हे पण आपल्याला सर्वांना माहित असतं, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, इन अन इलेक्ट्रिक बल्ब कॉईल ऑफ डॅट डॅश मेटल इज युज्ड. आपण बघितलेलं आहे 4th चॅप्टरमध्ये, त्यामध्ये जी बल्ब असते इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण बघितलं असेल घरीमध्ये, त्यामध्ये जी कॉईल असते ते असते टंगस्टन असते, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर द इलेक्ट्रिसिटी बिल स्पेसिफाईज द युजेस इन डॅट डॅश. याचं येतं युनिट,
आपल्याला माहित असेल, तुम्ही इलेक्ट्रिकल बिल आल्यानंतर तुम्ही बघता की किती युनिट जर आहे त्याच्यावरून आपल्याला ते बिल येत असतं. ठीक आहे. त्यानंतर 45th MCQ पहा, द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज डॅश हर्ट, याचं इथं 50 हर्ट्स येतं. त्यानंतर 46 पहा, देअर these days when current in a circuit suddenly increases the data switch are used, याचे ते MCB. ठीक आहे. या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकतं. MCB असतं ते स्विच आपल्या आपण खाली पडतं जर ओव्हरलोड झाला तर. ठीक आहे. त्यानंतर 47th MCQ पहा, अ कॉइल ऑफ अलॉय डॅश इज युज्ड इन अ इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज अ रजिस्टर. ते इलेक्ट्रिक हीटर मध्ये कोणती यूज होतं अलॉय, तो असतो नायक्रॉम कॉइल असते, नायक्रॉमची कॉइल खूप ठिकाणी यूज होते. त्यानंतर 48 MCQ पहा, द राईट हँड रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आता या ठिकाणी खूप जण कन्फ्युज होतं. राईट हँड थंब रूल दिलेला आहे या ठिकाणी. राईट हँड रूल म्हणलं तर वेगळं येतं, राईट हँड थंब रूल म्हणलं तर याचं येतं ऑप्शन डी, मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू. तर हे तुम्हाला भरपूर जणांना माहित नसतं, पण तुम्ही जर बुकमध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर त्याचं अनदर नेम काय आहे, मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 49th MCQ पहा, डॅश इज युज्ड टू इलेक्ट्रिकल मेजरमेंट. इलेक्ट्रिक मेजरमेंट यूज करण्यासाठी काय यूज केलं जातं, गॅल्व्हनोमीटर, ते आपण वापरतो इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये. त्यानंतरचं MCQ पहा, विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट इन्व्हेंटेड द रूल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण 9th स्टँडर्ड पासून बघत आलेलं आहे. काय सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा कोण आहे फादर, तो माहिती आहे ना आपल्याला, मायकल फॅरेडे. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 51 MCQ पहा, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट्स ऑन हिटिंग. कोणते, ऑप्शन बी, आईस. जेव्हा आपण त्याला जर आपण हिट दिली तर ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. ऑप्शन बी आईस इज करेक्ट. त्यानंतर इफ प्रेशर इन्क्रीजेस द मेल्टिंग पॉईंट ऑफ सबस्टन्स काय होईल, डिक्रीज होईल. कोणत्याही प्रेशर इन्क्रीज केलं तर मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होतो, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, द वेपर कंटेंट इन एअर इज मेजर्ड बाय ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. हे पण खूप इम्पॉर्टंट MCQ आहे. तुम्हाला खूप वेळेस ह्या डेफिनेशन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं किंवा खूप पॉईंट मध्ये 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. याचं ऑप्शन येतं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. त्यानंतर 54th MCQ पहा, ह्युमिड अँड ड्राय नेचर ऑफ एअर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूम ऑफ एअर. याचा ऑप्शन डी बरोबर आहे. त्यानंतर पहा, वेपर्स ऑफ एअर कंडेन्सेस इन द फॉर्म ऑफ फॉग. फॉग मध्ये ते कंडेन्स होत असतात, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॅल्यू काय होते, इन्क्रीजेस होते. हे आपल्याला माहिती आहे, 4 डिग्री सेल्सिअस आपण होप्स ॲपॅरेटस मध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये काय होत असतं, व्हॅल्यूम इन्क्रीज होत असतं. त्यानंतर 57th MCQ पहा, इन अ रिजन विथ अ कोल्ड क्लायमेट द ॲक्वेटिक एनिमल्स कॅन सर्वाइव्ह ॲट 4 डिग्री सेल्सिअस. बिकॉज काय असतं, याचा आन्सर येईल ऑप्शन डी, ऑल ऑफ अबोव. हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. आईस फ्लोटिंग ऑन वॉटर इज इन्सुलेटर असतं. द हीट फ्रॉम वॉटर कॅन नॉट ट्रान्सफर टू द ॲटमॉस्फिअर असतं. अँड अनॅमलस बिहेअर ऑफ वॉटर जे असतं त्यामुळे हे होत असतं. त्यामुळे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ अबोव. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो द स्पेसिफिक हीट ऑफ डॅश इज मॅक्झिमम. त्याचा ऑप्शन सी, आयन इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, आयस बॉल इज प्रिपेअर्ड फ्रॉम शेडेड आईस अगेन, दिस इज द एक्झाम्पल ऑफ रेग्युलेशन. हे पण आपलं डेफिनेशन 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सला विचारले जाते, रेग्युलेशनची काय डेफिनेशन आहे आणि एक्झाम्पल विचारले जातं, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज, हे पण खूप जणांना माहित नाहीये, तर हे न्यूमेरिकल्स मध्ये खूप जणांना चुकते या ठिकाणी. याचं काय आन्सर, ऑप्शन डी, जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आहे 61th MCQ, डॅश ॲपॅरेटस इज युज्ड टू स्टडी अनॅमलस बिहेअर ऑफ वॉटर. हे सर्वांना येत असेल, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. होप्स ॲपॅरेटस आपल्या 5 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, तसेच MCQ मध्ये पण असा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 62nd MCQ पहा, डॅश हीट इज रिक्वायर्ड टू रेज 1 kg ऑफ वॉटर फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15 डिग्री. तर याचा आन्सर येते 4180 जूल, म्हणजे पहिलं ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. आता त्यानंतरचं नेक्स्ट पहा, नेक्स्ट चॅप्टरचं म्हणलं आहे, ड्यू टू डॅश पेन्सिल लुक्स बेंड इन वॉटर इन द गिव्हन एक्सपेरिमेंट. खाली आपल्याला एक्सपेरिमेंट माहित आहे, हे आपले बेंड झालेलं आहे. हे आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं आहे एक्झाम्पल म्हणून, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, in the following diagram if angle I is a 40 degree then angle E also काय होईल, 40 डिग्री होईल. आपल्या ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर 65th MCQ पहा, a ray of light strikes the glass slab at an angle of 40 degree Celsius with the surface of the slab, then the angle of incidence काय होईल, 90 minus 40 म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 66th MCQ पहा, we can see the sun even after it glows from the horizon because of काय होते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे आपण हे होत आपल्याला माहिती आहे. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन.
डॅट डॅश इज अ युनिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक प्रकारचा काय आहे, रेशो आहे. आणि रेशोला कधी युनिट असतं का नाही, म्हणजे ऑप्शन डी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हॅज अ नो युनिट. त्यानंतर 68 एमसीक्यू पहा, एन इज इक्वल टू डॅट डॅश, दिस लॉ इज कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. हे खूप इम्पॉर्टंट लॉ आहे, 1 मार्क्सला 2 मार्क्सला विचारला जातो. तर सर्वांना माहित पाहिजे, याचा आन्सर आहे साइन आय डिवायडेड बाय साइन आर. तिथे आपल्याला एमसीक्यू मध्ये आपल्याला विचारलं जातं. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ते क्वेश्चन बँक मध्ये थोडेसे प्रिंटिंग झाले असेल, पण साइन आय आपण साइन आर इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 69 एमसीक्यू पहा, लाईट्स ऑफ डिफरंट कलर्स आर युज्ड ॲट सिग्नल फॉर सेफ्टी ट्रान्सफर फ्रॉम दीज वेवलेंथ ऑफ रेड लाईट इज डॅट डॅश नॅनोमीटर. तर रेड लाईटसाठी काय असते, 700 नॅनोमीटर. हे आपली व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 70 पहा, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज 2/3, then what is the refractive index of glass with respect to एअर काय येईल, याचं 3/2 येईल. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 71 एमसीक्यू पहा, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट into its components colors while passing through a medium is called as dispersion of light. ही पण डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे 1 मार्क्स साठी तुम्हाला. त्यानंतर 72nd एमसीक्यू पहा, light changes its direction when going from transparent medium to another transparent medium. This is called as रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे तर आपल्याला सुरुवातीलाच डेफिनेशन दिली आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये. त्यानंतर 73rd एमसीक्यू पहा, a ray of light gets reflected that does while entering the lens. आता लेन्स मध्ये आपला आहे ट्वाइस while the entering lens. लेन्स मध्ये कधी करताना काय होतं, 2 वेळेस, ट्वाइस येते आन्सर. ऑप्शन बी. त्यानंतर 74th एमसीक्यू पहा, द पॉइंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस थ्रू विच लाईट रेज पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड एज ऑप्टिकल सेंटर. ऑप्शन बी हे येईल. त्यानंतर 75th एमसीक्यू पहा, व्हर्च्युअल इमेज इज फॉर्म्ड इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन काय असतं, F1 फोकल पॉईंट अँड ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे डायग्राम्स ह्याच्या खूप आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. तसेच असं एमसीक्यू मध्ये असे तुम्हाला कंडिशन दिले जाते, आणि त्या कंडिशन तुम्हाला पोझिशन म्हणा किंवा कुठे कुठे कोणत्या कंडिशन मध्ये आहे हे सर्व आपल्याला यायला पाहिजे. तो बॉक्स जो दिलेला आहे आपल्या बुकमध्ये तो तुम्हाला व्यवस्थित करायचा, त्यानुसार तुम्हाला सर्व आपल्याला येऊन जाईल, आणि डायग्राम्स व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला. 76 एमसीक्यू पहा, in the convex lens, if an object is placed as 2f1, the image is formed as काय होईल या ठिकाणी 2f1 होईल. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये सेम असते 2f1 होईल. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा, ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. याचं ऑप्शन ए येईल, ऑप्टिकल सेंटर पासून आहे. त्यानंतर 78 एमसीक्यू पहा, अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग अ डायमीटर ऍट द सेंटर ऑफ आयरेस इज कॉल्ड एज, आयरेस जे आहे आपलं आयचं जे स्ट्रक्चर आहे ते काय असतं, प्युपिल जे असतं आपलं, प्युपिल जे असतं त्यामधले ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 79 एमसीक्यू पहा, फॉर अ नॉर्मल ह्युमन आय विथ द नियर कॉन्टॅक्ट इज ॲट डॅट डॅश 25 सेंटीमीटर. याचं ऑप्शन काय तर सी. तर यामधलं तुम्हाला आयचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला डायग्राम काढायला खूप वेळेस विचारलेलं आहे एक्झाम मध्ये. तसेच यावर एमसीक्यू असे छोटे छोटे जे एमसीक्यू आहेत ते आपल्याला विचारले जातात. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन 79चं. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 80 पहा, द इमेज फॉर्म्ड बाय डॅट डॅश लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड स्मॉल. ऑलवेज व्हर्च्युअल अँड स्मॉल कधी असतं, बाय कॉन्व्हेक्स जे असतं त्यामध्ये काय असतं, ऑलवेज काय असतं, लेन्स त्याची लेन्स जी असते तेव्हा व्हर्च्युअल आणि स्मॉल असते, म्हणजे बाय कॉन्व्हेक्स, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू पहा, इन अ रिलॅक्स स्टेट द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आईज आर काय असते 2 सेंटीमीटर. याचा ऑप्शन ए आहे 2 सेंटीमीटर. तुम्हाला या लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्सेस मध्ये छोटे छोटे जे पॉईंट आहेत काही काही लक्षात ठेवावे लागतील, जे की एमसीक्यू तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू पहा, फॉर स्पेसिफिक ग्लास लेन्स एफ एफ इज माय फोकल लेंथ दिले, एफ इज इक्वल टू 0.5. दिस इज द ओनली इन्फॉर्मेशन गिवन टू द स्टुडंट. विच टाइप ऑफ लेन्स इज गिवन टू हिम अँड व्हॉट इज इट्स पॉवर. तुम्हाला एवढंच दिलेलं आहे, तर तुम्ही काय सांगू शकता, एवढं 4 स्टेटमेंट पैकी 4 आपल्याला ऑप्शन दिले, तर पॉवर याचं 2D असेल, आणि हे काय असेल, कॉन्व्हेक्स लेन्स असेल. हे आपण एवढं स्टेटमेंट फक्त सांगू शकतो, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर 83, इन माय व्ह्यू द ह्युमन आय डॅट डॅश कॅन नॉट सी अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली. ठीक आहे. हे आपल्याला कंडिशन माहित पाहिजे. आपल्याला गिव्ह रिझन मध्ये पण खूप वेळेस विचारलेलं आहे, किंवा 1 मार्क्स मध्ये पण विचारलेलं आहे. तर याचा ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 84th एमसीक्यू पहा, ड्यू टू illumination of that dash and increase in a curvature of the eye lens, a person cannot see a distinct object clearly. तर याचा आहे आन्सर ऑप्शन ए, आय बॉल. इथेच बघा तुम्ही किती आयवर किती क्वेश्चन आहेत, यावर त्यावरून आपल्याला कळतं की इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा खूप. इन हायपरमेट्रोपिया द ह्युमन आय डॅट डॅश, इथं काय कॅन सी नियर
नियर बाय ऑब्जेक्ट डिस्टिंक्टली, कॅन सी. आता ह्याच्यात ऑप्शन बी येईल. ठीक आहे, आपले 4 ऑप्शन काही उलटे सुलटे दिले असते, कॅन नॉट सी, कॅन सी आहेत. ठीक आहे, वरच्या एमसीक्यू मध्ये कॅन नॉट सी येईल मॅफिओ मध्ये. तर हे एमसीक्यू तुम्हाला करायचे आहेत, हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. 86 एमसीक्यू पहा, बायफोकल लेन्स इज रिक्वायर्ड टू करेक्ट दॅट द डिफेक्ट. याचं काय येतं, प्रिस्बिया. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर 87 एमसीक्यू पहा, that dash times larger image can be obtained by using simple microscope. तर 20 टाइम्स लार्जर जरी इमेज असेल तर ती सिंपल मायक्रोस्कोप ना ऑप्टेन होऊ शकते. म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर डॅट डॅश इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस विथ स्मॉल फोकल लेंथ. याचं येतं ऑप्शन बी, कॉम्पाऊंड मायक्रोस्कोप जे असतं ते कॉम्बिनेशन असतं टू कॉन्व्हेक्स लेन्सचं. त्यानंतर बघा नेक्स्ट चॅप्टर आहे आता पुढे, ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ डॅट डॅश. तर आपल्याला हे खूप बेसिक आहे, ब्रॉन्झ कसलं अलॉय आहे, कॉपर आणि टीनचं अलॉय असतं. म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघा डॅट डॅश इज अन अलॉय ऑफ मेड फ्रॉम आयर्न, निकेल अँड क्रोमियम. या ठिकाणी तुमचं ऑप्शन बघितले ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील, तर हे कोणतंच ऑप्शन येत नाही. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन बँक मध्ये काही प्रॉब्लेम असेल, चुकलं असेल, म्हणून मी एक स्पेशल ऑप्शन ई माझ्या मनाने तयार केलं, दॅट इज नन. तर याचा आन्सर ई, नन करेक्ट असेल. जिथे काही ते प्रिंटिंग मिस्टेक असेल, काही ते चूक झाली असेल, त्याच्यामुळे ऑप्शन ई, नन इज करेक्ट ऑप्शन आय थिंक. त्यानंतर पहा 91 एमसीक्यू, डॅट डॅश इज अ बेसिक ऑक्साइड. तर याचं येतं ऑप्शन बी, K2O. याचं ऑप्शन पैकी K2O हे आपलं बेसिक ऑक्साइड आहे. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू पहा, इन इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिनिया डॅट डॅश इज युज ॲज कॅथोड. तर आपल्याला माहिती आहे रिडक्शन ऑफ अल्युमिनिया जे आपले डायग्राम वगैरे बघितले त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, कॅथोड म्हणून ग्राफाईट यूज करतो. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 93 बघा, आयर्नची आता प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, 4 ऑप्शन दिले आहेत, त्याच्यापैकी ऑप्शन डी करेक्ट येईल, लेस रिएक्टिव्ह दॅन अल्युमिनियम. त्यानंतर 94th एमसीक्यू पहा, इफ CuFeZnAl सॉरी AL elements are arranged in an increasing order of their reactivity, then the correct order would be which of the following. तर रिएक्टिव्हिटी नुसार कोणती असेल, कॉपर पहिल्यांदा येईल, पुन्हा येईल आयर्न, पण येईल झिंक येईल, अल्युमिनियम. म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज युज्ड टू प्रिव्हेंट द अक्युमुलेशन ऑफ ग्रीनिश लेअर ऑन ब्रास ड्यू टू करोजन. तर याचा येईल आन्सर ऑप्शन सी, टेनिंग. त्यानंतर 96 एमसीक्यू पहा, इन बायफ्लेअर टेबल मेथड टू सेपरेट पार्टिकल्स टू गँग डॅट डॅश मेथड इज युज्ड. तर याचा ऑप्शन डी येते, ग्रॅव्हिटेशन. तर ह्या चॅप्टर जरा खूप जणांना अवघड जातो, पण यामधले एमसीक्यू तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही जरी क्वेश्चन जरी नाही केले तर कमीत कमी एमसीक्यूचे मार्क्स तुम्हाला यामध्ये भेटून जातील. त्यानंतर बघा 97 एमसीक्यू, अल्युमिनियम ऑक्साइड इज डॅट डॅश ऑक्साइड. तर याचा आन्सर येतं ॲमेस्टोरिक ऑक्साइड. म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर ॲटॉमिक नंबर ऑफ अल्युमिनियम इज डॅट डॅश अँड इट्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज डॅट डॅश. तर अल्युमिनियम आपल्याला माहिती आहे, आपण सेकंड चॅप्टर मध्ये पण बघितले आणि पुढे पण आहे. अल्युमिनियमचं काय 13 आहे आणि कॉन्फिगरेशन काय 283. म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 99 एमसीक्यू पहा, द केमिकल फॉर्म्युला फॉर झिंक ब्लेड इज ZnS. हे पण विचारलं जातं खूप वेळ, झिंक ब्लेडचं माहिती असतं खूप जणांना. ठीक आहे, त्याचं ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 100 पहा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटरी रिएक्टिव्ह एलिमेंट्स इज डन बाय डॅट डॅश अँड डॅट डॅश. याचं येतं रोस्टिंग अँड कॅल्क्युलेशन. म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 101 एमसीक्यू पहा, कोरोजन ऑफ सिल्वर कॉजेस अ ब्लॅक लेअर ऑफ, कशामुळे येते, सिल्वर सल्फाइडमुळे येते. ठीक आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 102 पहा, टू प्रिव्हेंट करोजन ऑफ आयर्न अँड स्टील डॅट डॅश मेथड इज युज्ड. गॅल्व्हनायझिंग मेथड यूज होते. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू पहा, इन प्रिपरेशन ऑफ ॲक्वा रेग्युलर हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड डॅट डॅश ऍसिड आर मिक्स्ड. याचं तर नायट्रिक ऍसिड यामध्ये मिक्स केलं जातं आणि त्याच्यामुळे हे ॲक्वा रेजिया होते, हे आपल्याला माहिती आहे. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पहा नेक्स्ट एमसीक्यू, द साऊंड ऑफ वन मेटल कोलायडिंग विथ अनदर मेक्स अ नॉइज, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज सोनॅरिटी. हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, एक मार्कला विचारले जाऊ शकते आपल्याला यामध्ये डेफिनेशन सोनॅरिटी. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर डॅट डॅश एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर. याचा ऑप्शन बी, ब्रोमिन हे आहे, लिक्विड स्टेटमध्ये असतं आणि रूम टेम्परेचरमध्ये असतं. त्यानंतर 106 एमसीक्यू पहा, आता कार्बन कंपाऊंड मध्ये पहा, आयोनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रिकली डॅट डॅश. याचं येते न्यूट्रल. त्यानंतर ऑप्शन सी इज करेक्ट. त्यानंतर 107 एमसीक्यू पहा, डॅट डॅश इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट बट बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे आपल्याला माहित पाहिजे. डायमंड हे काय असतं, गुड कंडक्टर हीटचं असतं, पण इलेक्ट्रिसिटीसाठी हे बॅड कंडक्टर असतं. त्यानंतर 108 एमसीक्यू पहा, डॅट डॅश इज द लेस्ट रिएक्टिव्ह मेटल. तर यापैकी जर बघितलं तर ऑप्शन डी, गोल्ड इज करेक्ट ऑप्शन, जे लेस रिएक्टिव्ह आहे मेटल. डॅट डॅश फॉर्म अ ग्रीन कलर इन द वॉटर. तर याचं येतं FeSO4. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन.
त्यानंतर 110 MCQ पहा, टीन इज अँड अलॉय ऑफ. इथे आपल्याला ऑप्शन दिले कॉपर, टीन, झिंक आणि सिल्वर. तर ऑप्शन ई नन असेल या ठिकाणी. मी स्वतः एक ऑप्शन दिलेलं आहे, नन येईल याचा आन्सर. त्यानंतर 111 MCQ पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग मेटल्स इन अन अलॉय इज मर्क्युरी, द अलॉय इज कॉल्ड डॅट डॅश. याचं येतं अमॅलगम, म्हणजे ऑप्शन ए येईल. त्यानंतर 112 MCQ पहा, द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल्स कॅन सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ॲज. याचा तो ओर्स. ओर्स पण आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर पहा नेक्स्ट MCQ 113 MCQ, जनरली द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी लेस दॅन 300 डिग्री सेल्सिअस. कधीही कार्बन कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जनरली काय असतो, हा लेस दॅन किती. इथे जर ऑप्शन बघितलं 300 पेक्षा कमी असणार आहे. त्यानंतर 114 MCQ पहा, द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन ॲटम आहे ते 6 आहे, म्हणजे 2 4, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन 4. त्यानंतर 115 MCQ पहा, द बॉन्ड बिटवीन टू ऑक्सिजन ॲटम इज डॅट डॅश बॉन्ड. कधी ऑक्सिजन मध्ये दोन बॉन्ड मध्ये काय असतं, डबल बॉन्ड असतो, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 116 MCQ पहा, द मॉलिक्यूल मास ऑफ कार्बन कंपाऊंड इज स्प्रेड ओव्हर रेंज ऑफ 10⁻12 मध्ये असतं, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 117 MCQ पहा, द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड एज अल्किन्स. या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज होतं, अल्किन, अल्कीन, अल्काइन. हे तुम्हाला कळायला पाहिजे सिंगल बॉन्ड कोणते, डबल बॉन्ड कोणते आणि ट्रिपल बॉन्ड कोणते. त्यानुसार कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणले की अल्किन्स येतं. स्पेलिंग मध्ये थोडासा डिफरन्स आहे, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हु स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. या ठिकाणी बघा ट्रिपल बॉन्ड म्हणलं की अल्काइन, म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 119 MCQ पहा, द फेनॉमिनन इन विच द कंपाऊंड्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज अ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. जसं आयसोटोप, आयसोबार्स असं कन्फ्युज होण्यासारखे आपले ऑप्शन देतात या ठिकाणी काही काही जर जनरल विचारलं तर. पण इथं काय ह्याच्या रिलेटेड ऑप्शन दिलेत, म्हणजे ऑप्शन ए स्ट्रक्चरल आयसोमेरिझम येतं. त्यानंतर 120 MCQ पहा, फ्रॉम द फॉलोइंग हायड्रोकार्बन डॅट डॅश इज द सायक्लिक हायड्रोकार्बन. त्याचा ऑप्शन येतो बेन्झिन. बेन्झिनचं स्ट्रक्चर बघितलं तर हे काय असतं, सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. त्यानंतर 121 MCQ पहा, विच while going to increasing order of the length there is a rise in molecular mass of members by a 14 मायक्रो असं यू येईल. ठीक आहे, 14 यू येईल. ऑप्शन ए इज अ करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द होमोलोनस सिरीज अल्कलाइन्स. अल्कलाइन्स विचारलंय. अल्कलाइन्स म्हणजे ट्रिपल बॉन्ड वाले, म्हणजे काय असतं, CnH2n-2a, म्हणजे याचं ऑप्शन काय आहे, सी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. तर तिन्हीचे तुम्हाला जनरल फॉर्म यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर पण काढता येईल, तसं MCQ किंवा मॅच द पेअर वगैरे असे क्वेश्चन आले त्यामध्ये पण आपल्याला सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर नेक्स्ट MCQ पहा, डॅट डेस इज वन ऑफ द कंपेस्टेबल components of LPG. LPGचं काय तर प्रोपेन. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. प्रोपेन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट MCQ, ॲट रूम टेम्परेचर एथेनॉल इज इन फॉर्म ऑफ लिक्विड असतं. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट MCQ, जनरली डॅट डॅश इज कॉल्ड एज स्पिरिट. तर ऑप्शन बी इथेनॉल इज कॉल्ड एज स्पिरिट. त्यानंतर नेक्स्ट MCQ, ड्यू टू डॅट डॅश वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स सिटिंग ॲट होम. त्याचं खूप सिंपल आहे, इंटरनेट. ऑप्शन बी इंटरनेट. त्यानंतर नेक्स्ट MCQ, द फर्स्ट पर्सन टू स्टेप डाऊन द मून इज नील आर्मस्ट्रॉंग. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. हे खूप सोपं आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. एकदा वाचलं तर तुम्हाला व्यवस्थित येईल. नेक्स्ट MCQ पहा, द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएट युनियन इन 1957. याचं ते स्पुटनिक. ऑप्शन सी स्पुटनिक. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, if a spacecraft is to be sent to a travel to outer space, it must have minimum velocity of 11.2 km per second. जे आपले फर्स्ट चॅप्टर मध्ये पण बघितलेले आहे आपण, त्यानुसार आहे इस्केप वेलॉसिटी, ते कन्सेप्ट आहे यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट MCQ, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम CUP पुणे सेंट अ स्मॉल सॅटेलाइट डॅट डॅश थ्रू इस्रो इन 2016. तर याचं येतं ऑप्शन सी सगळ्या. हे थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट लास्ट MCQ आहे, द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज द काय, मून. तर अशा प्रकारे आपल्या क्वेश्चन 1A होता, जो आपला 5 मार्क्सला होता. तर हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढचे जे क्वेश्चन 1B आहे, कोरिलेशन आहे, पूर्ण याची क्वेश्चन बँक आहे, मी पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका. आणखीन तुम्हाला कोणत्या विषयाचे तुम्हाला क्वेश्चन बँकचं सोल्युशन पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.